मी तुला घटस्फोट देणार नाही आणि तुझ्यासोबत राहणारही नाही. जेव्हा दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हे शब्द घुमले तेव्हा क्षणभर सगळं थांबलं. न्यायाधीश स्तब्ध झाले. वकिलांनीही एकमेकांकडे पाहिले आणि त्यांच्या मागे असलेल्या गर्दीमध्ये एक विचित्र खळबळ पसरली. 28 वर्षांची प्रिया शर्मा कचेरीत उभी राहिली. तिचा चेहरा निष्कलंक होता. महागडी साडी, मॅचिंग दागिने आणि ओठांवर एक मंद गूढ हास्य. कोणीही म्हणू शकत नव्हते तिच्या आयुष्यात काही अडचण आहे. तिच्यासमोर तिचा नवरा अमित शर्मा उभा होता. एक विस्कळीत माणूस ज्याचे डोळे लाल झाले होते आणि त्याचा चेहरा असह्यपणे मदतीसाठी ओरडत होता. त्याने न्यायाधीशांना फक्त एकच विनंती केली होती की जज साहेब, मला माझ्या पत्नीशी जुळवून घ्यायचं आहे. मला तिच्यासोबत राहायचं आहे. पण जर तिला माझ्यासोबत राहायचं नसेल तर कृपया मला घटस्फोट मिळवून द्या. न्यायाधीश, मला या गुदमरलेल्या नात्यातून मुक्त करा. तुम्हाला काय हवे आहे श्रीमती प्रिया शर्मा? न्यायाधीशांनी प्रियाकडे पाहत विचारले. सर्वांच्या नजरा आता पत्नी प्रिया शर्मावर होत्या. प्रियाचे ओठ पुन्हा त्या गूढ हास्याने उजळले. तिने न्यायाधीशाच्या डोळ्यात पाहिले आणि डोळ्याची पापणी न पाडता शांत आणि स्थिर आवाजात म्हणाली, मी आयुष्यभर त्याच्याकडून पोटगी घेईन. न्यायाधीश, मी त्याच्यासोबत राहणार नाही आणि घटस्फोट ही देणार नाही. न्यायाधीशाने चष्मा काढला आणि टेबलवर ठेवला. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि आश्चर्य दोन्ही दिसत होते. श्रीमती प्रिया, तुम्हाला तुमच्या नवऱ्यासोबत राहायचंही नाही आणि त्याला घटस्फोट सुद्धा द्यायचा नाही. याला काय समजायचे? हे न्यायालय आहे, एखादा विनोदी शो नाही. मी विनोद करत नाही जज साहेब. हाच माझा निर्णय आहे आणि तोच अंतिम आहे. प्रियाने संकोच न करता उत्तर दिले. हे ऐकून अमित जवळजवळ साक्षीदार पेटीत कोसळला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. न्यायाधीश आदित्य शर्मा यांना समजले की हे पती पत्नी मधील सामान्य भांडण नाही. हे एक गूढ होते ज्याच्या मुळामध्ये एक गडद रहस्य लपलेले होते. त्यांनी टेबलवर हातोडा मारला. ऑर्डर, ऑर्डर. संपूर्ण कोर्ट रूम शांत झाला. अमितचे वकील वर्मा उभा राहिले आणि म्हणाले, जज साहेब, हे माझ्या अशिलाच्या मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. ही मानसिक क्रूरतेची पराकाष्ठा आहे. पण जवळच उभे असलेले प्रियाचे वकील हसले. जज साहेब, कायद्यात कुठेही असे लिहिलेले नाही की जर पत्नी एकत्र राहू इच्छित नसेल तर त्याला घटस्फोट द्यायलाच हवे. तो माझ्या क्लायंटचा हक्क आहे. अमितने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या आवाजात एका हताश नवऱ्याचे दुःख स्पष्टपणे प्रतिबिंबित होत होते. जज साहेब, मला अजूनही तिच्यासोबत स्थिरावायचे आहे. मी तिला पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला. मी तिच्या आईशीही बोललो. अनेक नातेवाईक आणि मित्रांनीही मला सांगायला लावलं. मी समझोता करायला तयार आहे, पण ती ऐकायला तयार नाही. हे बोलताना अमितच्या डोळ्यात अश्रू आले. न्यायाधीश आश्चर्यचकित झाले. एका बाजूला एक असहाय्य पती होता जो स्वातंत्र्याची याचना करत होता आणि दुसरीकडे एक गूढ पत्नी जी त्याला एका अदृश्य साखळीत बांधून ठेवू इच्छित होती. न्यायाधीशांनी प्रियाकडे पाहिले. श्रीमती प्रिया शर्मा, तुमचा नवरा म्हणतो की तो तुमच्यासोबत राहू इच्छितो. मग तुम्हाला काय अडचण आहे? प्रियाने अमितकडे अशा प्रकारे पाहिले जणू तो एखाद्या प्रकारचा कीटक आहे. मग तिने न्यायाधीशांकडे पाहिले आणि सपाट आवाजात म्हणाली, जिथे आदर नाही तिथे राहून मी काय करणार न्यायाधीश साहेब? आदर? अमित जवळजवळ ओरडला. मी तुझा काय अपमान केला आहे? तू सांगू शकशील का? प्रिया व्यंगात्मक हास्य करत म्हणाली, मी तुम्हाला ते सांगणार नाही. मी न्यायाधीशांना सांगेन. मग अमितचा वकील उभा राहिला आणि म्हणाला, जज साहेब, माझ्या अशिलावरील ते आरोप निराधार आहेत. हे फक्त माझ्या क्लायंटला मानसिक त्रास देण्याचे षडयंत्र आहे. मग प्रियाचा वकील लगेच उभा राहिला. आक्षेप जज साहेब, माझ्या क्लायंटकडे त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी एक वैध कारण आहे. न्यायाधीशांनी दोन्ही वकिलांना शांत केले. मग त्यांनी थेट प्रियाला विचारले, ठीक आहे प्रिया, मला सांग, तुझ्या नवऱ्याविरुद्ध तुला कोणकोणत्या तक्रारी आहेत? त्याने तुला मारहाण केली आहे का? त्याने काही घरगुती हिंसाचार केला आहे का? प्रियाने क्षणभर विचार केला. मग म्हणाली, नाही न्यायाधीश साहेब, मारहाण तर कधी केली नाही. मग हुंडा मागितला आहे का? न्यायाधीशांनी विचारले, पण प्रियाने तेही नाकारले. अमितच्या चेहऱ्यावर क्षणभर सुटकेचा अनुभव आला, पण प्रियाच्या पुढच्या शब्दांनी तो दिलासा क्षणात उडून गेला. पण न्यायाधीश साहेब, जखमा फक्त शरीरावर होत नसतात तर त्या हृदयावरही होत असतात आणि हृदयावरील जखमा अधिक खोल असतात. कोर्ट रूममध्ये न्यायाधीशांच्या एका प्रश्नाने प्रियाच्या खोलवर रुजलेल्या जखमा पुन्हा जाग्या झाल्या.
असे वाटले तुम्ही आधी मला संपूर्ण कहाणी सांगा. तुम्ही कसे भेटलात, तुमची ओळख कशी झाली. प्रियाचे डोळे क्षणभर अमितशी भेटले आणि तिच्या डोळ्यात द्वेषाऐवजी एका विसरलेल्या आठवणीची झलक चमकली. जजसाहेब, आमची कहाणी एखाद्या परीकथेसारखी सुरू झाली. आम्ही एका मित्राच्या लग्नात भेटलो होतो. मला त्याच्या डोळ्यात एक निखळ प्रामाणिकपणा आणि शांतता दिसली होती. एका छोट्या शहरातून येणारा एक सरळ साधा मुलगा, ज्याचे जग भविष्यातील योजनांभोवती फिरत होते, आणि माझं जग मोठ्या स्वप्नांनी भरलेलं होतं. त्याने माझ्याबद्दल दाखवलेल्या आदरामुळे मी पहिल्याच भेटीपासून त्याच्याकडे आकर्षित झाले. त्या भेटीनंतर आम्ही बोलणे सुरू केले. आम्ही तासनतास फोनवर बोलू लागलो. त्यांना माझा खेळकरपणा आणि माझी जीवन जगण्याची पद्धत आवडली होती, आणि मला त्यांच्या शब्दांमध्ये लपलेले सत्य आवडले होते. त्या सर्व गोष्टी मला त्यांच्याकडे आकर्षित करत होत्या. अमित म्हणाला होता की, प्रिया, मी काही एखादा राजकुमार नाहीये, पण मी तुला माझ्या राणीसारखं ठेवेन, हे तुला वचन देतो. तुझी प्रत्येक इच्छा, मग ती लहान असो किंवा मोठी, पूर्ण करणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय असेल. मग मी गमतीनं विचारलं, आणि जर मी तुला एखादी अशी गोष्ट मागितली जी तू आणून देऊ शकणार नाहीस, तेव्हा काय करशील? मग अमितने उत्तर दिले होते की, मी तुझ्यासाठी आकाशातून तारेही तोडून आणू शकतो. हे सांगताना प्रियेच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्याच्या त्या वचनामुळे मी माझं सगळं जग त्याला दिलं होतं, आणि कोणती मुलगी अशा आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही. जजसाहेब, मला वाटलं की मला जगातील सर्वोत्तम माणूस सापडला आहे. त्या एका वचनावर मी त्याला माझं सगळं जग दिलं होतं. लग्नाच्या दिवशी ते मला म्हणाले होते की, प्रिया, आजपासून तुझे सर्व सुख दुःख माझे आहे. आपण कधीही वेगळे होणार नाही. मी माझे आई वडील, माझे घर, माझी सर्व स्वप्ने मागे सोडून यांच्यासोबत नवीन आयुष्य सुरू केले. मला वाटले माझे आयुष्य आता फक्त आनंदाने भरलेले असेल. प्रियाचा आवाज अचानक कडक झाला. पण मला कुठे माहीत होते की जो काचेचा महल मी माझ्या स्वप्नात बांधत आहे, लग्नाच्या काही महिन्यातच त्याचे तुकडे तुकडे होतील, आणि ते तुकडे अजूनही माझ्या हृदयात टोचत आहेत. न्यायाधीशाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, हे सगळं कसं बदललं? या सुंदर परिकथेला दुःख स्वप्न बनवणारे कोणते वादळ आले होते? प्रियाने तिचे ओले डोळे वर केले, ज्यात तक्रारीची धगधगती आग दिसत होती. तिचा आवाज, जो काही क्षणापूर्वी थरथर कापत होता, आता तो तुटलेल्या काचेसारखा तीक्ष्ण झाला होता. ती म्हणाली, वादळ? जजसाहेब, वादळ एकदाच येते आणि सगळं काही एकाच वेळी उद्ध्वस्त करते. पण माझ्या आयुष्यात दररोज एक नवीन वादळ उठत होते, जे हळूहळू माझे सर्व आनंद गिळंकृत करत होते. प्रियाने एक पाऊल पुढे टाकले आणि अमितकडे बोट दाखवले, जो या आरोपाने थक्क झाला होता. आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली आहेत न्यायाधीश साहेब. तुम्ही विश्वास ठेवू शकाल का? या 3 वर्षात त्याने मला एकदाही बाहेर फिरायला नेले नाही. ज्या माणसाने आकाशातून तारे तोडून आणण्याची वचने दिली होती, त्या माणसाने मला घराच्या 4 भिंतींमध्ये कैद करून ठेवले होते. माझ्यासाठी दिल्ली म्हणजे फक्त तो 2 खोल्यांचा फ्लॅट होता. ते मला राणी बनवून ठेवणार होते, पण त्याऐवजी त्यांनी मला एक कैदी बनवले, ज्याचे जग दररोज सकाळी स्वयंपाकघरातून सुरू होत होते आणि रात्र त्यांच्या वाट पाहण्यातच संपत असे. कोर्टात बसलेल्या काही महिला एकमेकांकडे पाहू लागल्या. ही एक तक्रार होती जी अनेकांच्या हृदयांना जाणवत होती. आता प्रियाचा आवाज अधिकच मोठा झाला होता. जजसाहेब, हा माणूस मला माझं करिअर ही सुरू करू देत नव्हता. तो नेहमीच मला कोणत्या ना कोणत्या कारणाने थांबवायचा. शिवाय माझा वाढदिवस, जो माझ्यासाठी सर्वात खास दिवस होता, त्यांनी त्याला हे कारण सांगून पुढे ढकलले की मला काही महत्त्वाचे काम आले आहे. पुढच्या वेळी आपण खूप छान पार्टी करू. पुढच्या वर्षात तर ते पूर्णपणे विसरलेच होते. मी तो पूर्ण दिवस रडत घालवला. न्यायाधीश साहेब, त्यांना माझे प्रेम, माझा आनंद काही आठवत नव्हते. फक्त त्यांचे काम आणि त्यांचा आराम आठवत होता. अमित काहीतरी बोलण्यासाठी पुढे झाला. प्रिया, हे खरं नाहीये. चुप राहा तुम्ही. प्रिया जवळजवळ ओरडलीच. आज मला बोलू द्या. जजसाहेब, या घरात माझी काहीच ओळख नव्हती. मी त्याची पत्नी होते, पण घरातला प्रत्येक निर्णय त्यांची आईच घ्यायची. त्या घरात माझ्या मताची किंमत रद्दीच्या कागदापेक्षाही कमी होती. तिच्या आवाजात आता वेदना आणि राग एकत्र मिसळले होते. आणि हद्द तर तेव्हा झाली जजसाहेब, जेव्हा मी खूप तापाने फणफणत होते.
माझं शरीर दुखत होतं म्हणून मी त्याला फक्त कामावरून लवकर परत येण्यास सांगितले आणि मला डॉक्टरकडे घेऊन जाण्यास सांगितलं. पण त्यांनी काय केलं माहीत आहे साहेब? त्यांनी त्याच्या आईला फोन केला आणि म्हणाला, आई, प्रियाला बरं वाटत नाही, कृपया तिला डॉक्टरकडे घेऊन जा आणि तिला काही औषध घेऊन ये. जज साहेब, मी तापाने जळत होते आणि ऐका, त्यांच्या आईने काय केले. तिने तिचा घरगुती उपाय वापरला. त्यांनी एक काढा बनवला आणि मला दिला आणि माझ्या अद्भुत नवऱ्याने मला बरे वाटत आहे काही विचारण्यासाठी परत फोन करण्याची तस्तीही घेतली नाही. मला सर्वात जास्त आवश्यक असलेला आधार कुठेच मिळाला नाही. शेवटी माझ्या आईचा मला फोन आला आणि जेव्हा मी तिला माझ्या आजाराबद्दल सांगितले तेव्हा तिने मला डॉक्टरकडे नेले. तेव्हाच मला आराम वाटला. त्यानंतरही माझ्या आईने बरेच वेळा फोन केला आणि माझ्या तब्येतीबद्दल विचारले, पण माझ्या नवऱ्याने एकदाही विचारले नाही. तुम्हीच त्यांना विचारा, त्यांना बायको हवी होती की मोलकरी? जर तो मला बायकोचा हक्क देऊ इच्छित नव्हता तर त्यांना माझ्याशी लग्न करून माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची काय गरज होती? प्रियेच्या डोळ्यात अश्रू आले. कोर्टरूममध्येही एक प्रचंड शांतता पसरली होती. फक्त प्रियेच्या रडण्याने ती भंगली. अमितच्या चेहऱ्याचा रंग असा उडाला जणू कोणीतरी त्याच्या शरीरातून सर्व रक्त पिळून काढले असावे. थरथरत्या ओठांनी त्याने न्यायाधीशांकडे बोलण्याची परवानगी मागितली. न्यायाधीशांनी मान हलवून परवानगी दिली. अमितने सर्व धाडस एकवटले आणि म्हणाला, न्यायाधीश साहेब, हो, हे खरे आहे की मी प्रियाला बाहेर फिरायला घेऊन गेलो नाही, पण माझीही मजबुरी होती. नाहीतर कोणता नवरा आपल्या पत्नीला जगातील प्रत्येक सुख देऊ इच्छित नाही. पण या दिल्लीसारख्या शहरात राहत असताना एकट्याच्या पगारावर घराचा EMI, आईची औषधे, मासिक खर्च आणि त्याशिवाय ऑफिसच्या जबाबदाऱ्या. मग तुम्हीच सांगा, मी माझे छंद जोपासावेत की घर चालवावे? पण मी तिला वचन दिले होते की माझी बढती होताच मी सर्वात आधी तिची ही इच्छा पूर्ण करेन. त्याच्या आवाजातून एक मध्यमवर्गीय माणसाची असहाय्यता स्पष्टपणे दिसून आली. प्रिया, तुझ्या पहिल्या वाढदिवसाच्या वेळी मला घरी येण्यास नक्कीच उशीर झाला, पण त्या दिवशी कामावरून परत येताना मी तुला फुलांचा गुच्छ आणि तुझी आवडती मिठाई आणली होती. हां, ती एवढी महागडी भेट नव्हती, पण त्यात माझे प्रेम होते. पण तुला ती मिठाई नाही तर एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायचं होतं, जे त्या महिन्यातल्या माझ्या बजेटपेक्षा जास्त होतं. प्रेमाची किंमत भेटवस्तूच्या आकारावरून ठरवली जाते का जज साहेब? अमितचा आवाज भरून आला. आणि त्या दिवशी जेव्हा तू आजारी होती, हो, मला मान्य आहे की मी येऊ शकलो नाही. त्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाची तपासणी होती. जर मी तेव्हा सुट्टी घेतली असती तर कदाचित माझी नोकरी गेली असती. आणि हे काम पण मी आपले घर चालवण्यासाठीच करतो. प्रिया, तुझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र झटत असतो. त्यावेळी मी आईला फोन केला आणि तुला डॉक्टरकडे घेऊन जाण्यास सांगितले. आईने तुला घरगुती उपचार दिले आणि तुझी काळजी घेतली. हो, मी कबूल करतो, तिने तुला डॉक्टरकडे नेले नाही, कारण तिला खात्री होती की तिने केलेल्या त्या उपायाने तू बरी होशील. ती आजही मला तोच काढा देत असते. पण हा माझा गुन्हा होता का की मी माझ्या आईकडे मदत मागितली? अमितने न्यायाधीशांकडे पाहिले आणि म्हणाले, जज साहेब, मी कदाचित तिला राणी बनवू शकलो नाही. मी आकाशातून तारेही तोडून आणू शकलो नाही. मी एक सामान्य माणूस आहे. माझ्या कुटुंबाला एक चांगले आणि सन्माननीय जीवन देण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित माझे प्रयत्न त्यांच्या अपेक्षेपुढे लहान पडले. अमितच्या बोलण्याने कोर्टरूममधील वातावरण बदलले. कथा जी पहिली खूप सरळ आणि एकतर्फी वाटत होती ती आता तशी नव्हती. सहानुभूतीची लाट आता 2 विभागात विभागली गेली होती. न्यायाधीशांनी सर्व पैलूंचा विचार केला आणि प्रियाकडे पाहिले, जिचे डोळे अजूनही संतापाने भरलेले होते आणि त्यात तक्रारी दिसत होत्या. न्यायाधीश शांतपणे म्हणाले, श्रीमती प्रिया, मी तुमच्या समस्या ऐकल्या. तुम्हाला बाहेर घेऊन न जाणे, वाढदिवसाची महागडी भेट न देणे किंवा तुमचे मत न विचारणे या गोष्टी नक्कीच दुखावतात. पण हे कारण इतके गंभीर आहे का की तुम्ही तुमच्या नवऱ्यापासून वेगळे व्हावे? या छोट्या छोट्या गोष्टींमुळे नवरा बायकोच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो, परंतु या गोष्टींमुळे वेगळे होणे शहाणपणाचे नाही. प्रिया, उत्तर काही देण्यापूर्वी कोर्टरूमच्या मागून एक मोठा भावनिक आवाज आला. जज साहेब, तुम्ही प्रियाला चुकीचं समजताय.
तिने अजून तुम्हाला तिच्यावर झालेल्या अत्याचारांची संपूर्ण कहाणी सांगितली नाहीये. तिने एवढं मोठं टोकाचं पाऊल का उचललं ते मी तुम्हाला सांगते. सर्वांनी आवाजाच्या दिशेने वळून पाहिले तेव्हा तिथे त्या गर्दीत एक 60 वर्षांची महिला उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर आपल्या मुलीसाठी लढाऊ वृत्ती दिसत होती. ती तिथून पुढे येण्याचा प्रयत्न करत होती. ती प्रियेची आई सुधादेवी होती. एका न्यायालयीन अधिकाऱ्याने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, कृपया तुम्ही बसा. जेव्हा तुम्हाला बोलावले जाईल तेव्हा तुम्ही पुढे जा. पण सुधादेवी थांबल्या नाहीत. त्या म्हणाल्या, प्रिया माझी मुलगी आहे. मी तिला जन्म दिला आहे. मी गप्प राहू शकत नाही. तिच्या आवाजात इतकी वेदना होती की न्यायाधीशांनी हाताने इशारा करत अधिकाऱ्याला थांबवले आणि म्हणाले, त्यांना पुढे येऊ द्या. सुधादेवी आल्या आणि साक्षीदार पेटीजवळ उभ्या राहिल्या. तिचा श्वास वेगवान झाला होता. जज साहेब, माझ्या मुलीने तुम्हाला या धृत माणसाबद्दल पूर्ण सत्य सांगितले नाही. खरा अपमान तर माझ्या मुलीने सहन केला आहे. जेव्हा पण प्रियेच्या माहेरी म्हणजे आमच्या घर कुटुंबात नातेवाईकांमध्ये एखादा लग्न कार्यक्रम असायचे तेव्हा हे साहेब कधीच तिच्यासोबत जात नव्हते. माझी बिचारी मुलगी एकटीच जायची. नेहमी लोक विचारायचे की तुझा नवरा का आला नाही. माझ्या मुलीने काय उत्तर द्यायचे होते. तिचे डोके सर्वांसमोर लज्जेने खाली होत होते. आता तुम्ही मला सांगा की हा मानसिक छळ नाही का. अमितने लगेच स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. माननीय, ते खरं नाहीये. असं नाहीये की मी कधीही कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थित राहिलेलो नाहीये. हो, एकदा मी प्रियेच्या काकाच्या मुलाच्या लग्नाला गेलो नव्हतो. त्यावेळी माझ्या कंपनीचे वर्षातील सर्वात मोठे ऑडिट चालू होते आणि तिथे असणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. मी प्रियेलाही हे समजावून सांगितले होते की जर नोकरीच राहिली नाही तर हे घर कसे चालेल. अमितचे बोलणे ऐकून सुधादेवी आणखी संतापल्या. हात जोडून ती न्यायाधीशांना म्हणाली, अरे हे फक्त एक निमित्त आहे. नेहमीच त्याच्याकडे काही ना काही निमित्त तयार असते. लग्न कार्याचे विसरून जा जजसाहेब. जेव्हा प्रियाचे वडील वारले होते तेव्हाही हा माणूसही तिच्या सोबत नव्हता. आमचे जग लुटले होते आणि माझ्या प्रियाला आधाराची गरज होती. पण हे दुसरीकडे त्यांच्या कामात व्यस्त होते. आम्ही फोन करून त्यांना कळवले, पण जेव्हा ते आले तोपर्यंत अंत्यसंस्कार झाले होते. अंत्यसंस्कारानंतर 4 तासांनी ते आले होते. का? हाच असतो का एका नवऱ्याचा आधार. कोर्टरूम शांत झाले. प्रियाच्या अश्रूंच्या धारा तिच्या चेहऱ्याला ओले करत होत्या. ती श्वास रोखून म्हणाली, हा जजसाहेब, त्या दिवशी मला जाणवलं की माझ्या जगात माझ्यासाठी कोणीही नाही. ज्या व्यक्तीने मला प्रत्येक सुखदुःखात साथ देण्याचे वचन दिले होते तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखाच्या वेळी माझ्या सोबत नव्हता. तो दिवस माझ्या नेहमीच आठवणीत राहील. न्यायाधीशांनी अमितकडे गंभीरपणे पाहिले. श्री अमित, तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे. अमितचा चेहरा पडला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणू लागला, जजसाहेब, मी यात दोषी नाहीये. मी खरं सांगतोय. मला कल्पनाही नव्हती की वडिलांची तब्येत इतकी बिघडेल. मी कामाच्या निमित्ताने एका दौऱ्यावर गेलो होतो आणि त्यावेळी त्यांची तब्येत अगदी ठीक होती. ते सामान्य होते. जर मला थोडासाही संशय आला असता तर मी गेलो नसतो. त्याचा आवाज मंदावला. ज्या क्षणी मला फोनवरून त्यांच्या निधनाची बातमी मिळाली मी लगेचच सर्व बैठका रद्द केल्या आणि विमानाची तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला. पण मला तिकीट मिळाले नाही. मजबुरीने मला ट्रेन पकडावी लागली. संपूर्ण प्रवास चिंतेमध्ये गेला. पण मी पोहोचेपर्यंत अंत्यसंस्कार आधीच झाले होते. अमितचे डोळे अश्रूने भरले होते. त्याचा आवाज थरथरत होता. विश्वास ठेवा न्यायाधीश साहेब, त्या दिवशी प्रियाला जे दुःख झाले होते तेच दुःख मलाही झाले होते. मी माझ्या पत्नीच्या वडिलांनाही अंतिम निरोप देऊ शकलो नाही आणि ते दुःख मी आजही माझ्यासोबत ओढत आहे. न्यायाधीश साहेब अमितच्या मजबुरीला समजू लागले, पण सुधादेवी अढळ होत्या. त्यांचा आवाज रागाने आणि अश्रूने भरलेला होता. त्या म्हणाल्या, बघितलं जज साहेब, प्रत्येक वेळी हा लबाड माणूस काही ना काही निमित्त सांगून स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. बरं ठीक आहे, हे मान्य केले की त्या दिवशी मजबुरी होती. पण माझ्या मुलीला दररोज जे काय सहन करावं लागते त्याचं काय. तिच्या सासूबाई रात्रंदिवस तिला टोमणे मारतात. त्या सगळ्याबद्दल काय तुमचा विश्वास बसणार नाही जज साहेब. माझ्या मुलीला सासरच्या घरात काय काय ऐकावे लागते. तू एक स्त्री असूनही घर सांभाळू शकत नाही. तुला चांगला स्वयंपाक करता येत नाही.
तुम्ही मुलीची काळजी घेऊ शकत नाही असे हजारो टोमणे ऐकून माझ्या मुलीचे मन दगडासारखे झाले आहे. जेव्हा तिने व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहिले तेव्हा या माणसाने तिथे स्वप्नही चकनाचूर केले. जज साहेब पाहत होते की प्रियाची आई एक एक करून अमितच्या सर्व चुका सांगत होती, ज्या कदाचित पूजा विसरली होती. पण आता तिची आई बोलत असताना प्रियालाही त्या सर्व गोष्टी आठवू लागल्या आणि ती आठवून रडू लागली. तिचे गाल अश्रूंनी ओले झाले होते. ती अश्रू ढाळत म्हणाली, हो जज साहेब, मला वाटलं होतं की लग्नानंतरही माझी स्वप्ने पूर्ण करू शकेन, पण मला स्पष्टपणे सांगण्यात आलं की मी फक्त घर आणि मुले सांभाळावी, व्यवसायाची नाही. माझी स्वप्ने निरर्थक होती. न्यायाधीशांनी काळजीपूर्वक अमितकडे पाहिले. हे खरे आहे का मिस्टर अमित? तुम्ही प्रियाला व्यवसाय सुरू करण्यापासून रोखले का? जर तिला तिची स्वप्ने पूर्ण करायची असतील तर त्यात काही गैर नव्हते. अमितने लगेच डोके वर केले. त्याचा राग तुटत होता पण कणखर होता. तो म्हणाला, नाही जज साहेब, मी कधीच नकार दिला नाही. आमच्या मुलीला टायफॉइड झाला होता. ती बऱ्याच काळापासून आजारी होती. मी तिला फक्त एवढेच म्हटले की जोपर्यंत तिला बरे वाटत नाही तोपर्यंत थोडी वाट पाहावी, कारण मला माहीत होते की ती दोन्ही बाजूंवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. मी तिला 2 किंवा 3 महिने वाट पाहण्यास सांगितले. मी प्रियाला बाळाची तब्येत सुधारेपर्यंत वाट पाहण्यास सांगितली. नंतर मी स्वतः तिला तिची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करेन. आणि राहिला माझ्या आईचा विषय, तर जज साहेब, डॉक्टरांनी मुलाला बाहेरचे अन्न खाण्यास सक्त मनाई केली होती. माझी आई प्रियाला फक्त हे म्हणायची की त्याला बाहेरचे अन्न खायला घालू नको, त्याला घरी बनवलेले चांगले अन्न खाऊ घाल. पण तरीही प्रिया त्याला पॅक केलेले अन्न किंवा मॅगी नूडल्स खाऊ घालायची. जेव्हा जेव्हा आई यावर आक्षेप घेत असे तेव्हा प्रिया रागवायची. यामुळे अनेकदा घरी जोरदार वाद व्हायचा. अमितनं आपले अश्रू पुसत म्हटले, मी खूप वेळा मध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण नाही, मी माझ्या आईला समजावू शकलो ना, प्रियाला पटवून देऊ शकलो. या काळात सर्वात जास्त मी तुटलो जज साहेब, कारण मी दोन्ही बाजूंमध्ये चिरडला जात होतो. कोर्ट रूममधील वातावरण आणखीनच तणावपूर्ण झाले. वाक्य संपत असतानाच अमितचा आवाज तुटला. त्याचा घसा गुदमरला आणि तो साक्षीदार पेटीत डोके टेकून रडू लागला. कोर्ट रूममध्ये एका 32 वर्षाच्या माणसाला रडताना पाहून संपूर्ण कोर्ट रूम एका विचित्र शांततेत पसरले. एक बलवान दिसणारा माणूस आज पूर्णपणे तुटला होता, पण प्रियाच्या आईवर याचा काही परिणाम झाला नाही. त्याच्या डोळ्यात आग जळत होती. हे मगरीचे अश्रू आहे जज साहेब, सुधादेवीचा आवाज सुईसारखा टोचला. न्यायाधीश साहेब, पहा तो कसा रडत आहे. आता तो रडून फक्त त्याच्या चुका लपवण्याचा प्रयत्न करत आहे. हे फक्त एक नाटक आहे. तो जे काही बोलत आहे ते सर्व खोटे आहे. एक एक पैशासाठी तो माझ्या मुलीला तरसवतो. हा माणूस तिच्या लहानातल्या लहान इच्छाही पूर्ण करू शकत नाही. म्हणून माझ्या मुलीने ठरवले आहे की कायद्यानुसार तिला या माणसाकडून दरमहा पोटगी मिळाली पाहिजे, परंतु ती त्याला मुक्तही करणार नाही. हा माणूस प्रियासोबतच्या या नात्यात बांधलेला राहील. तो माझी मुलगी प्रियाला आनंदी ठेवू शकणार नाही, म्हणून मी माझी मुलगी त्याला दुसऱ्या स्त्रीसोबत आनंदी पाहू इच्छित नाही. न्यायाधीश सर्व जबाबांचे वचन करत होते. ते काही बोलण्यापूर्वीच अमितचे वकील श्री वर्मा हे लगेच उभा राहिले. त्याचा आवाज रागवलेला आणि ठाम होता. जज साहेब, या संपूर्ण प्रकरणात अजून एक गोष्ट आहे जी उघड झालेली नाही. मग त्याने आपले ब्रीफकेस उघडले आणि त्यातून एक जुना पण स्वच्छ कागद बाहेर काढला आणि न्यायाधीशांना दिला. न्यायाधीश साहेब, हे अमितचे नियुक्तीपत्र आहे. त्याला ते 3 वर्षापूर्वी बंगळुरूतील एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीकडून मिळाले होते. वार्षिक पॅकेज 25 लाख रुपये होते. आज तो जितका कमवतो त्याच्या तिप्पट आहे, पण त्याने ही नोकरी नाकारली. न्यायाधीशांनी आश्चर्याने कागदपत्राकडे पाहिले आणि विचारले, का? तुम्ही इतकी चांगली नोकरी का नाकारली मिस्टर अमित? तुम्हाला यापेक्षा चांगले काही मिळू शकले नसते. जर तुम्ही ही नोकरी स्वीकारली असती तर आज तुमची परिस्थिती वेगळी असती. वर्माजींनी प्रियाकडे पाहिले, जिचा चेहरा आता भावहीन होता. मग ते कठोर स्वरात म्हणाले, न्यायाधीश साहेब, तुम्ही हा प्रश्न अमितऐवजी त्यांच्या पत्नी प्रिया शर्माला विचारलात तर बरे होईल. न्यायाधीश आश्चर्याने श्री वर्मा यांच्याकडे पाहू लागले. मग वकील वर्मा त्यांच्या आवाजाच्या पूर्ण शक्तीनिशी म्हणाले, हो न्यायाधीश, कारण प्रिया शर्माला बंगळुरूला जायचे नव्हते. तिने सांगितले की ती तिच्या पालकांपासून दूर जाऊ शकत
आणि माझा क्लायंट अमित शर्मा याने त्याच्या कारकिर्दीतील एवढी मोठी संधी सोडली जेणेकरून प्रियाला तिच्या कुटुंबापासून दूर जावे लागू नये. वकिलाने आपल्या विधानाचा शेवट एका प्रश्नाने केला जो संपूर्ण कोर्टात बाणासारखा पसरला. ज्या माणसाने आपल्या पत्नीची एक इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचे भविष्य धोक्यात घातले, आज तीच पत्नी त्याच्यावर माझी हौस मौज पूर्ण करत नाही असा आरोप करत आहे. हे कितपत योग्य आहे जज साहेब? अमितच्या वकिलाच्या खुलाशाने कोर्टवरून खळबळ उडाली. न्यायाधीश, वकील आणि तिथे उपस्थित असणारी जनताही स्तब्ध झाली. सर्वांच्या नजरा प्रियावर होत्या जी पुतळ्यासारखी उभी होती. तिचा चेहरा लज्जेने फिकट पडला होता. ती अवाक झाली होती आणि आता सुधा देवींना देखील बोलायला शब्दच सुचत नव्हते. हे देखील एक सत्य होते जे नाकारता येत नव्हते. न्यायाधीश यांनी कागदपत्राकडे पाहिले, नंतर अमितच्या वकिला वाकलेल्या खांद्यांकडे आणि नंतर प्रियेच्या फिक्कट चेहऱ्याकडे पाहिले. त्यांच्या अनुभवी डोळ्यांना आता ते कथेतील ते भागही दिसू लागले जे आतापर्यंत लपलेले होते. सुधा देवींना आता खेळ निसटल्यासारखे वाटले. डोळ्यात अश्रू आणून तिने लगेच न्यायाधीशांकडे पाहिले. जज साहेब, ही फक्त एक बाजू आहे जी वकील साहेब दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही आमच्या मुलीला लहानपणापासून राजकुमारीसारखे वाढवले आहे. तिने कधीही कोणतेही दुःख पाहिले नाही. माझी मुलगी लहान असताना तिच्या एखाद्या बाहुलीचे केस जरी विस्कटले तर ती रडायची. तिचे वडील आणि मी तिच्या चेहऱ्यावर हास्य आणल्याशिवाय स्वस्थ बसायचो नाही. आम्ही तिला खूप काळजीने वाढवले आहे. आणि या लोकांनी काय केले? त्यांनी माझ्या हसऱ्या आणि खेळकर मुलीला दररोज रडायला भाग पाडले. ज्या मुलीला आम्ही कधीही मोठ्याने बोललो नाही त्या मुलीला दिवस रात्र विषसमान टोमणे गिळावे लागले. जेव्हा जेव्हा मी माझ्या मुलीला फोन करायचे तेव्हा फक्त तिचे रडणेच ऐकू येत होते. मी माझ्या मुलीला या नरकात मरताना पाहू शकत नाही. न्यायाधीश साहेब, अजिबात पाहू शकत नाही. प्रियाने तिच्या आईचा हात धरला आणि तुटलेल्या आवाजात म्हणाली, हो आई, मी हरले आहे. मी या घरात माझे अस्तित्व प्रस्थापित करण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझे अस्तित्व आणि माझी स्वप्ने नेहमी दुर्लक्षित करण्यात आली. मी आता थकले आहे. कोर्टरूममधील इतर महिला प्रियाच्या वेदना जाणवू शकत होत्या. मग न्यायाधीश यांनी आपला पेन टेबलावर ठेवला आणि क्षणभर डोळे मिटले. जणू काही ते परिस्थितीची खोली समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी चष्म्यातून सुधादेवींकडे एक तीक्ष्ण नजर टाकली आणि मग तो प्रश्न विचारला ज्याने केसचा संपूर्ण मार्ग बदलून टाकला. सुधाजी, मला एक गोष्ट सांगा. जेव्हा प्रिया तिच्या नवऱ्याच्या घरी राहत होती तुम्ही दोघे किती वेळ बोललात? सुधादेवी विचार न करता अभिमानाने म्हणाल्या, रोज न्यायाधीश साहेब, आम्ही रोज 2-3 तास आरामात बोलायचो. ती तिचे सर्व सुख दुःख माझ्यासोबत शेअर करायची. मग न्यायाधीश पुढे म्हणाले, त्यावेळी त्या दिवशी घरी जेवणासाठी काय शिजवले होते हे तुम्हाला माहीत आहे का? सुधादेवी म्हणाली, हो नक्कीच. माझी मुलगी माझ्यापासून काहीही लपवत नाही. ती म्हणाली. त्यांनी हा विचार न करता की ती सगळ्यात सापळ्यात अडकली आहे. मग दुसरा प्रश्न विचारण्यात आला, जर सासू आणि सुनेमध्ये काही किरकोळ भांडण झाले असेल तर तुम्हाला त्याची बातमी लगेच मिळत होती का? हो न्यायाधीश साहेब. मग माझी बिचारी मुलगी तिच्या भावना आणखी कोणाला सांगणार? ती मला एक सांगत होती. मीच तिचा एकमेव आधार होते. सुधादेवीने जोर देऊन म्हणाली. आता न्यायाधीश यांच्या आवाजात एक कडकपणा आला. ते सुधादेवींच्या डोळ्यात थेट पाहत म्हणाले, म्हणजे तुम्ही तुमच्या मुलीच्या घराच्या प्रत्येक क्षणाची माहिती ठेवत होता? स्वयंपाकघरात सासू आणि सुनेच्या होणाऱ्या भांडणापासून ते त्या नवरा बायकोच्या खोलीतील होणाऱ्या त्यांच्या खाजगी संभाषणापर्यंत. कोर्टरूममध्ये एक विचित्र शांतता पसरली. न्यायाधीशांनी त्यांचा शेवटचा आणि सर्वात मार्मिक प्रश्न विचारला, सुधाजी, तुम्ही तुमच्या मुलीला खूप काळजीने वाढवले. तिला चांगले शिक्षण दिले आणि मोठ्या थाटामाटात तिचे लग्न लावून दिले. हे सर्वांना माहीत आहे. पण तुम्ही तिला कधी मानसिकदृष्ट्या तिच्या नवऱ्याच्या घरचे होऊन राहू दिले का? का दररोज फोनवर तिला परत ओढून आपल्या अंगणाची राजकुमारी बनवून ठेवले? हा फक्त एक प्रश्न नव्हता, तर तो एक आरसा होता ज्यामध्ये सुधादेवींना स्वतःचा क्रूर आणि स्वार्थी चेहरा दिसू लागला. कोर्टरूममधील प्रत्येक जण श्वास रोखून धरत होता. न्यायाधीशांचा प्रश्न सुधादेवींवर हातोड्याने वार करत होता. मग तिने लगेच स्वतःचा बचाव करायला सुरुवात केली. जज साहेब, तुम्ही काय म्हणत आहात? मी तिची आई आहे. जर ती तिचे दुःख माझ्यासोबत शेअर करणार नाही
तर कोणासोबत करेल? मी तिला हळूहळू मरण्यासाठी सोडू का? न्यायाधीश आपल्या आसनावर न उठता शांतपणे म्हणाले, सुधाजी, एक मुलगी तिचे दुःख तिच्या आईसोबत शेअर करते, ते खरं आहे. पण प्रश्न असा आहे की दुःख काय होतं? त्यांनी प्रिया आणि तिच्या आईकडे आपली तीक्ष्ण नजर वळवली. अमित ऑफिसमधून उशीर आला. ही एक घटना आहे, दुःख नाही. सासूने जेवणात दोष शोधला हा एक वाद आहे, गुन्हा नाही. महागडी वाढदिवसाची भेट न मिळणे ही एक केवळ तुटलेली अपेक्षा आहे, तुटलेले नाते नाही. न्यायाधीशांचा आवाज आता अधिकच खोल झाला. तुम्ही तुमच्या रोज 3 तास बोलला, त्याच्या घरातील प्रत्येक लहान मोठी गोष्ट ऐकली आणि प्रत्येक लहान गोष्टीला दुःखात बदलले. प्रत्येक लहान वादाला दडपशाही असे लेबल लावले. घरी होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींवरून तुम्ही तिला न विचारता आणि तिनेही तुम्हाला सांगितल्या नसत्या तर कदाचित ती काही दिवसातच स्वतः विसरून गेली असती आणि कुटुंब पुन्हा एकत्र आले असते. पण तुम्ही ते होऊ दिले नाही. तुमच्या शब्दाने एक छोटीशी ठिणगी पेटली आणि नंतर ती खूप मोठी झाली आणि आता ती ठिणगी आगीत बदलली आहे. प्रियाच्या नजरेत तिचे कुटुंब गुन्हेगार आणि ती स्वतः पीडित बनले. तुम्ही नकळतपणे तुमच्या मुलीच्या मनात असा विचार पेरला, तिचे सासर एक नरक आहे, तिचा नवरा अत्याचारी आहे. सुधादेवी थरथर कापत होत्या. मी फक्त तिला पाठिंबा दिला. तो पाठिंबा नव्हता सुधाजी, न्यायाधीश कठोरपणे म्हणाले. ते विष होते, एक गोड विष, जे तुम्ही तुमच्या मुलीच्या वैवाहिक नात्यात मिसळले. लग्नाचे रोपटे पती पत्नीमधील विश्वास आणि समजूतदारपणाच्या पाण्याने वाढले जाते. दररोज फोन करून तुम्ही त्या रोपाच्या मुळांमध्ये द्वेष आणि तक्रारीचे आम्ल ओतले. मग त्यांनी प्रियाकडे पाहिले, जी तिथेच स्तब्ध उभी होती. प्रियाजी, जेव्हा जेव्हा तुमच्या पतीशी मतभेद होते तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलून समस्या सोडवण्याऐवजी तुमच्या आईला फोन केला. तुम्ही तुमच्या नवऱ्याला जोडीदार न समजता तुम्ही तुमच्या आईला समर्थक बनवले. तुम्ही दोघे नवरा बायकोच्या नात्याचा निर्णय तुमच्या दोघांमध्ये नाही तर तुमच्या आणि तुमच्या आईमध्ये घेऊ लागला. न्यायाधीशांनी निष्कर्ष काढला, खरी समस्या नवऱ्याची किंवा बायकोची नाही, तर खरी समस्या प्रेमाच्या वेशात या नात्यात तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपाची आहे. सुधाजी, तुमची मुलगी 3 वर्षापासून एका मुलासोबत राहत आहे. ती विवाहित आहे, पण तुम्ही तिला तिच्या नवऱ्याची पत्नी होण्याची संधी कधीच दिली नाही. हे ऐकून प्रियाला असं वाटलं की जणू कोणीतरी तिच्या पायाखालची जमीनच सरकवली आहे. तिचा स्वतः आवाज तिच्या कानात घुमू लागला. तिच्या आईला केलेली प्रत्येक तक्रार, प्रत्येक अश्रू, प्रत्येक लहान मोठी गोष्ट आज पहिल्यांदाच तिला समजले की तिने स्वतःच्या हाताने तिच्या घराच्या पायात डायनामाइट रोवले आहे. संपूर्ण कोर्टरूम शांतता पसरली आणि मग मागून कोणीतरी हळूवार टाळ्या वाजवल्या आणि काही वेळातच संपूर्ण कोर्टरूम टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या टाळ्या न्यायाधीशांच्या विश्लेषणासाठी, त्या कठोर सत्यासाठी होत्या जे आज सर्वांना जाणवत होते. न्यायाधीशांनी निकाल देण्यास सुरुवात केली. त्यांच्या आवाजात अधिकार होता, पण त्याचबरोबर वडिलांसारखं सौम्यपणाही होता. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकले. ते स्पष्ट आहे की नातेसंबंध बिघडले आहेत, परंतु हे देखील खरे आहे की घटस्फोट हा पहिला नव्हे तर शेवटचा उपाय असावा. म्हणून घटस्फोटाच्या याचिकेवरील कोणताही निकाल जाहीर होण्यापूर्वी हे न्यायालय वैवाहिक प्रयोग करण्याचे आदेश देते. उपस्थित असलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. वैवाहिक प्रयोग, ते काय आहे? न्यायाधीश पुढे म्हणाले, हा प्रयोग महिनाभर चालेल आणि त्यात काही कडक नियम असतील जे दोघांनाही पाळणे बंधनकारक असेल. पुढील 1 महिना प्रिया तिची आई श्रीमती सुधा यांना कोणत्याही दिवशी भेटणार नाही आणि त्याही तिच्याशी कोणताही संपर्क साधणार नाही, ना फोनद्वारे, ना व्हिडिओ कॉलद्वारे, ना कधी भेटतील. ही शिक्षा नाही तर प्रियाला बाहेरील प्रभावाशिवाय तिचे विचार आणि भावना व्यक्त करण्याची एक संधी आहे. अमित आणि प्रिया दोघांनाही दर आठवड्याला लग्नाच्या समुपदेशकाला जाऊन भेटावे लागले. सत्राचा अहवाल थेट न्यायालयात सादर केला जाईल. तुम्हाला एक काचेचं रिकामं भांडं दिलं जाईल आणि सोबत काही कागदाच्या स्लिपा दिल्या जातील. दररोज एकमेकांना न दाखवता तुमच्या नात्यातील एक चांगली आणि सकारात्मक आठवण त्या स्लिपवर लिहा आणि त्या भांड्यात ठेवा. त्या आठवणी तुमच्या आयुष्यात संघर्ष सुरू होण्यापूर्वीच्या असाव्या. हे भांडे 1 महिन्यानंतर न्यायालयात उघडले जाईल. तुम्ही दोघेही एकाच घरात राहाल, पण एकमेकांवर कोणताही दबाव वाढणार नाही. आणि या काळात अमितची आई आणि प्रियेची आई त्यांच्या कोणत्याही कामात हस्तक्षेप करणार नाहीत. लक्षात ठेवा, न्यायालयाचा प्रत्येक आदेश काटेकोरपणे पाळला जाईल.
हा एक अभूतपूर्व निर्णय होता. अमित आणि प्रिया दोघांनाही धक्का बसला, पण ते स्वीकारण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. सुरुवातीचे दिवस विचित्र आणि कठीण होते. घरात एक प्रचंड शांतता पसरली होती. प्रियासाठी तिच्या आईशी न बोलता एक दिवसही घालवणे खूप कठीण होते. फोन करण्याची खूप सतत इच्छा होती, पण न्यायालयाच्या आदेशामुळे ते शक्य झाले नाही. पहिले समुपदेशन सत्र वादळासारखे होते. दोघांनीही त्यांचा सर्व राग आणि निराशा समुपदेशकासमोर काढला. समुपदेशकाने कोणाचाही न्याय न करता फक्त त्यांचे म्हणणे ऐकले, पण पुढच्या सत्रात ते एकमेकांचे दृष्टिकोन समजून घेऊ लागले. पहिल्यांदाच प्रियाला जाणवले की तिच्या आईच्या चिंतेमुळे अमितला किती गुदमरल्यासारखे आणि एकटे वाटू लागले होते. त्याचवेळी अमितलाही जाणवले की प्रिया तिच्या आईवर किती अवलंबून आहे आणि तिच्या या नवीन वातावरणात तिला किती आधाराची आवश्यकता आहे. आठवणींच्या भांड्यात हळूहळू त्याची जादू येऊ लागली. दररोज रात्री झोपण्यापूर्वी ते त्यांच्या भूतकाळातील सोनेरी क्षण आठवायचे. अमितने त्या दिवसाबद्दल लिहिले, जेव्हा प्रियाने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी मध्यरात्री त्याचा आवडता केक बनवला होता. प्रियाला तो क्षण आठवला, जेव्हा पावसात त्याची बाईक बिघडली होती आणि अमितने तिला ओले होण्यापासून वाचवण्यासाठी त्याचे जॅकेट काढून दिले होते. त्या आठवणी त्यांना आठवण करून देत होत्या की ते एकेकाळी एकमेकांवर किती प्रेम करायचे. ते आता त्यांचे भांडणे विसरून गेले आणि त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची स्वप्ने आणि त्यांच्या भीतीबद्दल बोलू लागले. या प्रयोगाला सर्वात मोठं वळण एका रात्री आलं. प्रिया तिच्या आठवणींच्या भांड्याजवळ बसून शांतपणे रडत होती. अमितने तिला पाहिले आणि तिच्या शेजारी येऊन बसला. तो काहीही बोलला नाही, फक्त तिच्या खांद्यावर हात ठेवला. प्रिया रडत म्हणाली, अमित, आपण कसे होतो आणि आपण काय झालो आहोत. आईने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीशी सहमत होणे ही माझी चूक होती. मला माझ्या भावना, तुझी स्वप्ने कधीच समजली नाहीत. मी तुझ्यावर आरोप केले. मी खूप वाईट आहे ना. अमितने तिला जवळ ओढले आणि घट्ट मिठी मारली. बऱ्याच दिवसांनी पहिल्यांदाच ते एकमेकांच्या मिठीत होते. अमित म्हणाला, तू वाईट नाहीस प्रिया. कदाचित मीही तुला तो विश्वास देऊ शकलो नाही ज्यामुळे तू तुझे सर्व दुःख मला सांगू शकले असते. आपल्या दोघांचीही चूक आहे. त्या रात्री त्या घरातील शांतता भंगली. अश्रूंनी सर्व कडुता धुवून टाकली आणि त्याची जागा प्रेम आणि समजुतीने घेतली. बरोबर 1 महिन्यानंतर तेच कोर्टर रूम नंबर 402. पण आज वातावरण पूर्णपणे वेगळे होते. त्यांच्या चेहऱ्यावर तणावाचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. एक निवांत हास्य होते आणि त्यांनी एकमेकांचे हात धरले होते. न्यायाधीशांनी विचारले, तर मग तुम्ही दोघांनी काय ठरवले आहे. अमित काही बोलण्यापूर्वीच प्रिया पुढे सरकली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिच्या आवाजात एक उल्लेखनीय धाडस होते. जज साहेब, या 1 महिन्यात मी फक्त वेळच नाही तर माझे संपूर्ण आयुष्य पुन्हा जगले आहे. मला जाणवले की मी जेवढा वेळ माझ्या आईच्या खांद्यावर डोके टेकवून रडवण्यात घालवला, जर त्यातील अर्धा वेळ जरी मी माझ्या नवऱ्याचा हात धरून घालवला असता तर कदाचित आम्हाला इथे यावे लागले नसते. ती रडत अमितकडे वळली आणि म्हणाली, माझ्या नवऱ्याने केलेल्या प्रत्येक त्यागाकडे मी दुर्लक्ष केले. मी फक्त तक्रारी शोधत राहिले आणि त्याने माझ्यावर केलेले प्रेम मला क्षणार्धात दिसले नाही. मग अमितही म्हणाला, जज साहेब, मलाही समजले आहे की माझी पत्नी तिच्या आई वडिलांना सोडून माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत राहायला आली. ती इथे एकटी पडली होती. मला माझ्या पत्नीला समजून घ्यायला हवे होते. मी तिला थोडा वेळ द्यायला हवा होता, जास्त नाही, पण मी तिच्या छोट्या छोट्या इच्छा तरी पूर्ण करू शकलो असतो. संपूर्ण कोर्ट रूम श्वास थांबवून त्यांच्याकडे पाहत होते. जज साहेब, मी माझी याचिका मागे घेऊ इच्छिते. मला माझ्या नवऱ्यासोबत माझ्या घरी परत जायचे आहे, प्रियाने म्हटले. मग अमितने तिच्या डोळ्यात पाहिले आणि हसून हो म्हणाला. मग न्यायाधीश हसले आणि म्हणाले, मलाही तेच अपेक्षित होते. आता ती काचेचं भांडं उघडा आणि प्रत्येक स्लिप बाहेर काढा आणि ती वाचा. अमितने थरथरत्या हाताने एक स्लिप काढली. त्याचा आवाज दाबला गेला होता, पण तो वाचत राहिला. मला आठवते जेव्हा माझ्या प्रमोशन पार्टीत एका नातेवाईकाने माझी चेष्टा केली होती आणि तू सर्वांसमोर माझा हात धरला होता आणि म्हणाली होतीस की मला माझ्या नवऱ्यावर अभिमान आहे. त्या दिवशी तू मला जगातील सर्वात बलवान व्यक्ती बनवलेस प्रिया. प्रियाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने तिची एक चिठ्ठी काढली आणि वाचली. लग्नानंतर जेव्हा मला माझ्या पालकांची आठवण आली होती
आणि मी तिथे उदास बसले होते तेव्हा तू माझ्या आवडती मसालेदार पाणीपुरी घेऊन आला होतास आणि आणखी उदास होते म्हणून तू मला हसवण्यासाठी विनोद सांगायला सुरुवात केली होती. आणि खरं सांगू अमित, मी यापेक्षा वाईट विनोद कधीच ऐकले नव्हते. पण जेव्हा मी तुझा चेहरा पाहिला ना, म्हणजे मोठमोठ्या इमारती बांधणारा एक सिव्हिल इंजिनियर लहान मुलासारखा निष्पाप चेहरा करून मला हसवण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा मला तुझ्या त्या विनोदावर तर नाही पण तुझ्या त्या निरागस चेहऱ्याला पाहून हसू आले होते. मी त्या दिवशी हसून हसून रडले होते. तू खूप चांगला आहेस अमित. चिठ्ठी वाचताच प्रियाला रडू कोसळले आणि तिने अमितला मिठी मारली. त्यानेही तिला आपल्या मिठीत घट्ट धरले. जणू काही त्याला त्याचे हरवलेले जग परत मिळाले आहे. न्यायाधीश हसले आणि म्हणाले, लक्षात ठेवा, लग्न म्हणजे एकमेकांच्या चुकांचा हिशोब ठेवणे नाही, तर एकमेकांच्या चुकांना माफ करून पुढे जाणे आहे. आज तुम्ही दोघांनी तुमचे केवळ नातेच वाचवले नाही, तर जगाला हे देखील दाखवून दिले आहे की जर तुमच्या हृदयात खरे प्रेम असेल तर कोणतीही भीती तिच्या इतकी उंच असू शकत नाही. असे काहीही नाही जे तोडता येत नाही. प्रियाने अश्रूंनी भिजलेल्या चेहऱ्याने अमितकडे पाहिले आणि म्हणाली, आजपासून मी घटस्फोट मागणार नाही आणि तुझ्यापासून वेगळेही राहणार नाही. हे माझे वचन आहे. अमितने वळून न्यायाधीशाकडे पाहिले आणि हात जोडून म्हणाला, धन्यवाद न्यायाधीश साहेब. तुम्ही आज आम्हाला फक्त न्यायच दिला नाही, तर तुम्ही आम्हाला आमचे आयुष्य परत दिले आहे. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.